घाटातील गोवातीत या ठिकाणी रस्ता कोसळलेला होता। आज या ठिकाणी साधारण 1.5 महिना उलटला आहे। रस्ता तिकडे कोसळून 1.5 महिना उलटला आहे आणि एक साइडने आता इकडे मार्ग थोडाफार केलेला आहे, त्यांनी रॉड घालून 10 mm चे रॉड घालून साधारण केलेला आहे आणि जो उर्वरित काम आहे ते ना भरपूरच कालावधी लागणार, साधारणतः 3 ते 4 महिन्याचा कालावधी लागणार। कारण हे जे आहे ते साधारण 40 फूट खालती आहे, तिकडनं एवढं बांधकाम करायला पाहिजे, त्याच्यासाठी रक्कम बी तेवढी लागणार आणि कालावधीही तेवढा लागणार। तर अजूनही त्यांची फाईल जी आहे या ज्या कामाचे जे मेन काम आहे त्या कामाची फाईल अजूनही पेंडिंग मध्ये आहे। परंतु याचा त्रास इकडे या ठिकाणी स्थानिक म्हणजे दोन्ही साईडच्या बॉर्डरवर असणाऱ्या वाहनधारकांना मोठा त्रास व्हायला, कारण त्यांना एवढ्यासाठी वळण घालून जाऊन 100 किलोमीटरचा फेरा मारून गोव्यामध्ये किंवा गोव्यातून कर्नाटकात यायला लागते आणि याचा फटका जास्तीत जास्त गोवा सरकारलाच होत आहे। कारण जे लांबनं जाण्यावर ट्रान्सपोर्टेशन वाढलं, त्याचा मग जे ट्रान्सपोर्टेशन काय घेऊन जातात त्याची रक्कम वाढली जाते, त्यामुळे याचा फटका गोवा सरकारलाच होतोय। तरी पण याकडे दखल देण्यात येत नाही झाले, कारण ऍक्च्युली आतापर्यंत इकडनं एक साईडने झाल्यामुळे एक साईडने वाहतूक सोडून होऊ शकते। म्हणजे एक साईडने जर इकडे साधारणतः दोन्ही साईडला जर होमगार्ड ठेवले, जर सरकारने जर ह्याच्यावर तोडगा काढण्यासाठी जर मार्ग सुरू करायचा झाला तर दोन्ही साईडला होमगार्ड ठेवून दोन्ही साईडनी एक लाईननी सोडलं तर होऊ शकते। वाटल्यास त्या वाहनांकडून त्यांनी एक 50 किंवा 100 रुपयाचा टोल घेतला तरी वाहनदार देऊ शकतो, कारण एवढा लांबनं जाण्यापेक्षा इकडनं एक होमगार्ड ठेवून जाऊ शकते। त्याला लागून माझी सरकारकडे विनंती आहे की याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढून या ठिकाणी एक साईड सोडण्याची मागणी इकडे वाहनधारकांनी केली आहे, कारण त्यांची पण उपासमारीची वेळ आली। कारण दोन्ही बॉर्डरवरची जेवढी लोक आहेत त्यांच्या गाड्या बंद ठेवल्या, त्यांचे हप्ते स्थगित झाले, त्यामुळे सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष घेऊन एक साईडने सोडण्याची मागणी या ठिकाणी करण्यात येते। धन्यवाद।